व्यवस्थित बोलतो कोणता कामेर करता मग काय झालं तुला? तुला बोलून घे मग मला बोलू दे. बोला त्यांचं काय समोर समोर बोला. कशा करता आम्हाला आमचं बोलायचंय. आम्हाला आमचा विषय आहे तो तुमचा काही संबंध नाही. नाशिकमध्ये भाजपाच्या एबी फॉर्म वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला. महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा नाशिक मुंबई महामार्गावर पाठलाग केला. शहराध्यक्ष सुनील केदार आणि आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत एका फार्म हाऊसमध्ये घुसून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि गेट फोडले. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की एबी फॉर्म वाटपात निष्ठावानांना डावलले गेले आणि पैसे घेऊन उमेदवारी दिली गेली. मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही पक्षांतर्गत नाराजी व्यक्त झाली. या घटनेमुळे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्ते आणि मीडियाला बाहेर काढले. कार्यकर्त्यांनी सांगितले, निष्ठावानांना न्याय मिळाला पाहिजे. हे वाटप पारदर्शक नसले. हा वाद पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण कसे सुटेल याकडे लक्ष आहे. संविधान न्यूज, नाशिक. व्यवस्थित बोलतो कोणता कामेर करता मग काय झालं तुला? तुला बोलून घे मग मला बोलू दे. बोला त्यांचं काय समोर समोर बोला. कशा करता आम्हाला आमचं बोलायचंय. आम्हाला आमचा विषय आहे तो तुमचा काही संबंध नाही. काल परवा भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जर एबी फॉर्म घेऊन पळत असेल त्याचा निषेध करणार आम्ही. आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही सांगणार आहे. आमच्या तळागाळातले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन यांच्याकडे आम्ही कंप्लेंट करणार आहे. आणि यांनी जो काळाबाजार केलेला एबी फॉर्म घेऊन पळाले 35-40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी झालं नाही असं हे आज झालेले. कार्यकर्ते तिथं फॉर्म भरताय आणि हे चोरून लपून एबी फॉर्म घेऊन पळताय, अध्यक्षाला घेऊन पळताय, फॉर्म घेऊन पळताय. हे लोकशाहीचा बरोबर नाहीये. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये निवडले देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते, आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे कार्यकर्ते, गिरीश महाजनांचे कार्यकर्ते आहे. परंतु स्थानिक आमदारांनी हे भानगडी लावण्याचं काम केलेलं आहे. या आमदारांचा सुद्धा आम्ही निषेध करतोय. सीमाताई हिरेंनी सर्व कार्यकर्त्यांना बोलून कोणाला कोरे काम केले, कोणाला काय केले. आणि मी आता गेल्यानंतर सीमाताईंनी सांगितलं दार लावून घ्या, मध्ये घेतलं सुद्धा नाही. पटापट दरबार लावून घेतला. आम्ही 40-40 वर्षापासून काम करतो साहेब. तळागाळातले कार्यकर्ते ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं जे आम्ही 35 वर्ष पण काम केलं त्यांचे एबी फॉर्म यांनी चोरून विकले. माझा फर्स्ट आरोप आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे आम्ही सर्व कार्यकर्ते जाणार आहे. आम्ही गिरीश भाऊंना सांगणार आहे, आम्ही गडकरी साहेबांना सांगणार आहे. तुम्ही मागच्या इलेक्शन आलं 35-40 वर्षापासून आम्ही काम करतो. आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. कोणी विश्वासात नाही घेतलं तुम्हाला? आम्हाला स्थानिक आमदारांनी विश्वास घेतला नाही. स्थानिक आमदार कोणातरी लल्ल्या बल्ल्याच्या घरी जाऊन बसता, तिथं मिटिंगा घेतात, कार्यकर्ते फोन करतात, फोन उचलत नाही, शहराध्यक्ष फोन उचलत नाही. तुमचं तिकीट कोणाला दिलं? आमचं तिकीट ज्याला काय द्यायला ज्याला पार्टीला ज्याला दिलं आमच्या पार्टीला आम्ही निवडून आणू. परंतु ह्या स्थानिक आमदारांनी जे गोंधळ घातलेला आहे हे बरोबर नाही. कार्यकर्त्यांमध्ये सीमाताई हिरे यांच्यावर तर माझा गंभीर आरोप आहे. त्यांनी एबी फॉर्म चोरून नेले, एबी फॉर्म देत नाही, कार्यकर्ते फोन करते, फोन उचलत नाही. मग जुन्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? 100% झाला म्हणतो इकडे तिकडे आहे का? एबी फॉर्म देण्याची जागा काय? परंतु भारतीय जनता पार्टीचं कार्यालय वसूल मूर्ती कार्यालयात मागच्या 2017ला जो काही आमच्या नगरसेवकाला तिकीट मिळालं, सर्वांना आम्हाला कार्यालयात बोलून तिथं आम्हाला एबी फॉर्म देण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते निवडून आले. जो काय झालं असेल ते मला माहीत नाही. आम्हाला जे काही तिकीट नाकारण्यात आलेले असं बी मी म्हणत नाही. परंतु जे काही कार्यकर्त्यांमध्ये सन्मान निर्माण केलेला आहे यांनी हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि नाहीतर आम्ही सर्व कार्यकर्ते जुने लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांकडे जाऊन गिरीश भाऊ महाजनांना सांगणार आहे, गडकरी साहेबांना सांगणार आहे. हे जे आमदार काम करतो ना त्यांच्या बगल बच्चांना तिकीट देण्याचं कष्ट करणारे कामगार आम्ही कार्यकर्ते आहे. आमच्यावर आता 20 केसेस घेऊन सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी पडत्या काळात सुद्धा सोडून गेलो नाही. माझं नाव कैलास आहिरे, मी भारतीय जनता पार्टीचा 35 वर्षाचा कार्यकर्ता आहे.